दोस्तों नमस्कार। दोस्तों जब जब महाराष्ट्र राज्य में कोई चुनाव आता है तब तक वसई विरार में एक अलग ही चर्चा का माहौल शुरू हो जाता है। आप सभी जानते हैं पिछले विधानसभा चुनाव में राजीव पाटिल भारतीय जनता पार्टी में जाएंगे, ये काफी समय तक चला। हालांकि राजीव पाटिल ने उसका खंडन किया और वो भारतीय जनता पार्टी में नहीं गए। इस बार एक बार फिर अब जब विधान परिषद चुनाव होने महाराष्ट्र में 17 सीटों के लिए, ऐसे में ठाणे विधान परिषद चुनाव ठाणे सीट से राजीव पाटिल भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार हो सकते, ऐसी चर्चाएं एक बार फिर जोर पकड़ने लगी। हालांकि राजीव पाटिल ने इन चर्चाओं का खंडन किया है, लेकिन ये चर्चाएं क्यों शुरू हुई तो इसके पीछे का कारण है वसई विरार अंतर्गत पालघर के सांसद हेमंत सावरा, नालासोपारा विधायक राजन नाईक, इन बड़े बड़े नेताओं ने जब राजीव पाटिल जो प्रथम महापौर और बहुजन विकास आघाड़ी के कद्दावर नेता वसई विरार के प्रथम महापौर हैं, इनके वहां जाकर जब मुलाकात की तो कहीं ना कहीं ये चर्चाएं बाजार में फैल गई कि राजीव पाटिल को ठाणे विधान परिषद से भारतीय जनता पार्टी उतारने का मन बना रही है। हालांकि इसमें सच्चाई कितनी है इसका खुलासा फिलहाल राजीव पाटिल जो है वो इस बात को नकार रहे हैं। राजन नाईक भी इस बात को नकार चुके। उनका कहना है जो मुलाकात हुई है सिर्फ एक सदिच्छा भेंट है, और चूंकि सांसद हेमंत सावरा यहाँ पर आए थे, उन्होंने पहाड़ी दौरा किया था नालों की और परिस्थिति का जायजा लिया था, और राजीव पाटिल चूंकि वसई विरार के प्रथम महापौर रह चुके हैं, उन्हें यहाँ की भौगोलिक स्थिति मालूम है, तो उनसे इन सब मुद्दों पर चर्चा हुई ऐसा कहा गया। लेकिन ये चर्चाएं राजीव पाटिल के विधान परिषद उम्मीदवार होने की चर्चाएं क्यों जोरों पकड़ रही है तो उसके पीछे पिछले साल जिस तरह से भारतीय जनता पार्टी में उनके पक्ष प्रवेश की जो चर्चाएं चली थी, कहीं ना कहीं उसी को एक ग्राउंड माना जा रहा है। और अभी हाल ही में जिस तरह से शिवसेना शिंदे गुट के पूर्व विधायक, पूर्व एमएलसी रविंद्र फाटक ने जब आकर हितेंद्र ठाकुर से मुलाकात की और उसके बाद जो एक चर्चा वहां से शुरू हुई कि क्या क्षितिज ठाकुर उनको शिंदे गुट अपना उम्मीदवार बनाने वाला है, तो ऐसे में ये भी चर्चाएं जोर पकड़ने लगी। अब फिलहाल आने वाले समय में ही मालूम पड़ेगा कि इन सब चर्चाओं का क्या नतीजा निकलता है। आगे वीडियो में सुनिए इस पूरे मामले पर राजीव पाटिल ने क्या कुछ स्पष्टीकरण दिया और राजन नाईक का क्या कुछ कहना है। फिलहाल इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। मी मगाशी म्हणाल त्याप्रमाणे त्यांचा विरार रेल्वे स्टेशनला नाळे पाहणी आणि रेल्वे प्लॅटफॉर्मचं डेव्हलपमेंट आहे, त्या पाहणीसाठी माननीय खासदार साहेब, माननीय आमदार साहेब तिथे आलेले, त्यांच्या जोडीला त्यांचे सहकारी मित्र होते। अनुदानाने रेल्वे स्टेशनला जाण्याचा रस्ता माझ्या ऑफिसच्या समोरच आहे, त्यांच्या गाड्या तिथे लागल्या होत्या। त्यावेळेला ते माझ्याकडे आले, चहा वगैरे आम्ही प्यालो, एक अर्धा तास माझी चर्चा केली। पण असे राजकीय कुठली चर्चा झाली नाही। विरारच्या समस्या, नारिंगी फाटकाची समस्या यावर, नाळे सफाई याच्यावर चर्चा झाली। त्यामुळे असं राजकीय कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही की विधान परिषदच्या बाबतीमध्ये पण चर्चा झाली नाही। काल म्हणजे मागच्या 2 निवडणुकीची पार्श्वभूमी जर लक्षात घेतली तर बीजेपी आपल्या सोबत चर्चा करते, प्रत्येक वेळी आपल्या साठी काहीतरी आश्वासनं देते। काल शिवसेनेसोबत बवियाचे आमदार, माजी आमदार क्षितिज ठाकूर यांना उमेदवारी द्यायची ठरल्याच्या नंतर आपल्यासोबत भेट घेऊन ते एक धक्का दिल्याचा अशी चर्चा आहे। काय नेमकं? नाही, असं काय मला वाटत नाहीये की हा जो मतदारसंघ जो आहे हा इथे रवींद्र फाटक जे आहेत सिटिंग एमएलए त्यांचा मतदारसंघ आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे किंवा फडणवीस साहेब जे काय ते तिकडे ठरवताना शिवसेनेचा हा मतदारसंघ आहे, त्या बाबतीत मला वाटते पॉझिटिव्ह विचार करतील। त्यामुळे या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये मला कधी उमेदवारीच्या बाबतीमध्ये विचारणा झाली नाही, पण रवींद्र चव्हाण साहेब किंवा एकनाथ शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब यांच्याशी माझी चर्चा किंवा भेट ही मागे बराच वेळा झालेली आहे। आता कुठल्याही प्रकारची तशी चर्चा भेट झालेली नाही। असं जर तुम्हाला बीजेपीकडून अशी ऑफर आली आणि तुम्हाला जर उमेदवारी दिली तर तुमची भूमिका काय असेल? मी कुठल्याही प्रकारचा विचार केलेला नाहीये, पण त्याबद्दल जेव्हा ऑफर येईल तेव्हा त्याचा विचार करूया आपण। पण तुम्ही अनुकूल आहात का? बघा, अनुकूल किंवा प्रतिकूल पहिला विचार ते होऊन द्या त्यांच्याकडे प्रस्ताव दे, मग आपण ठरवूया काय करायचं ते। काय सांगणार? काल आपण राजू पाटलांची भेट घेतलेली आहे, काय नेमकी चर्चा होती? काल संपूर्ण दिवस माननीय खासदार डॉक्टर हेमंत सावरा साहेब आणि आम्ही सर्व
स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्ते या वसई विरारचा दौरा केला आणि संध्याकाळी महासभेमध्ये महापालिकेमध्ये आढावा बैठक झाली. त्यानंतर एक सदिच्छा भेट. राजूजी पाटील हे महापालिकेचे प्रथम महापौर आहेत. वसई, नालासोपारा, विरार, पालघर जिल्ह्याची त्यांना जाण आहे. त्यामुळे एक विकासात्मक कामावर चर्चा, त्यांना खासदार साहेबांनाही भेटायचं होतं, त्यांना निमंत्रण अनेक वेळा त्यांनी दिलेलं. त्यांच्या वडिलापासून त्यांचे संबंध आहेत. मग एक सदिच्छा भेट माननीय राजूजी पाटील प्रथम महापौर यांची काल आमची झाली. विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत याबाबत काही चर्चा झाली का? कारण शिंदे गटाकडून बहुजन विकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे चान्सेस आहेत आणि भारतीय जनता पार्टी कुठेतरी राजू पाटील यांना शेअर देण्यासाठी प्रयत्न करते. उमेदवारी कोणाला द्यायची, महायुतीतल्या कुठल्या पक्षाला द्यायची, हा सर्वस्व अधिकार आमचे वरिष्ठ नेते आहेत. राज्याचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा, त्याचप्रमाणे आमचे प्रदेशाचे अध्यक्ष आहेत आदरणीय चव्हाण साहेब यांचा कोर कमिटीचा अधिकार आहे. त्यामुळे त्याच्यात मी काय बोलू इच्छित नाही. आमची काल भेट झाली, खरं आहे. भेटीमध्ये एकंदरीत सर्व विषयावरती साधक बाधक चर्चा झाली. वसई, विरार, नालासोपाराच्या विकासासंदर्भात चर्चा झाली. पालघर जिल्हा हा नव्याने उदयास येणारा मोठा बहुल जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये कुठेतरी राजकीय घडामोडी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि विधान परिषदेची निवडणूक आता तोंडावर असल्यामुळे भारतीय जनता पार्टीने मोठी ताकद पणाला लावली. नजीकच्या काळामध्ये ही चौथी मुंबई होत आहे आणि जगातली जी अनेक मोठी बंदरं आहेत त्या बंदरापैकी एक बंदर आपलं वाढवण बंदर होत आहे. एअरपोर्ट तिथे होत आहे. कोस्टल रेल्वे असेल म्हणा, कॉरिडॉर असेल म्हणा, बुलेट ट्रेन असेल म्हणा, मेट्रो इथे येत आहे. इथली लोकसंख्या जवळजवळ 10,20,000 टोटल आस्थापना आहेत. त्यातला 8 लाख जरी आपण रेसिडेन्शियल पकडल्या तरी 30 ते 32 लाख लोक ह्यामध्ये नागरिक आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण भाग घेतला तर 30 ते 35 लाख लोकसंख्या आहे. मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये इथे मोठ्या प्रमाणात मतदारसंघाची वाढ होणार आहे. त्यामुळे निश्चितपणे प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं की ह्या जिल्ह्यावरती आपलं वर्चस्व असावं, तर सगळ्याच पक्षाला वाटतं. असं भारतीय जनता पार्टीलाही वाटते. हमारे चैनल सैफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.